नमस्कार मंडळी. 13,000 फूट उंचीवर असलेले एक पवित्र गुहा. दरवर्षी लाखो भाविक येथे जीव धोक्यात घालून पोहोचतात. पण यंदा अनेक भाविकांना तिथे पोहोचल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. ज्या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला, ते हिमशिवलिंगच जवळपास नाहीसं झालेलं होतं. हा केवळ निसर्गाचा खेळ आहे की पर्यावरण बदलाचा परिणाम की महादेवाचा एखादा संकेत? आज या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धा, विज्ञान आणि वास्तव या तिन्ही बाजू समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी. भारताला देवभूमी म्हटलं जातं. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम देशाच्या प्रत्येक भागात असंख्य तीर्थक्षेत्र आहेत. पण त्यामध्ये एक तीर्थक्षेत्र असं आहे जिथे पोहोचण्यासाठी केवळ श्रद्धा पुरेशी नसते, तर धैर्य, संयम आणि शारीरिक क्षमता देखील लागते. ते म्हणजे जम्मू काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहा. समुद्रपाटीपासून सुमारे 33,500 फूट उंचीवर वसलेली ही गुहा दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. कठीण चढाई, विरळ ऑक्सिजन, थंडी, पाऊस, भूस्खलन आणि सतत बदलणारं हवामान या सगळ्यांचा सामना करत भाविक महादेवाच्या दर्शनासाठी तेथे पोहोचतात. या गुहेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे नैसर्गिकरित्या तयार होणारं बर्फाचं शिवलिंग, ज्याला भाविक प्रेमाने बाबा बर्फानी म्हणतात. मात्र यंदा यात्रेच्या सुरुवातीलाच अनेक भाविकांनी असा दावा केला की हिमशिवलिंग अपेक्षेपेक्षा खूपच लहान झालं आहे आणि काही काळात ते जवळपास पूर्णपणे वितळून गेल्यासारखं दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. महादेव रुसले का? हा एखादा संकेत आहे का, की यामागे पर्यावरणीय संकट आहे? पण खरंच नेमकं काय घडलं, सर्वप्रथम समजून घेऊया. हिमशिवलिंग तयार कसं होतं? अमरनाथ गुहेच्या छतावरून अतिशय थंड पाण्याचे थेंब सतत खाली पडत असतात. गुहेतील कमी तापमानामुळे हे थेंब गोठत जातात आणि हळूहळू उभ्या आकाराचा बर्फाचा नैसर्गिक शिवलिंग तयार होतो. हे कोणत्याही माणसाने बनवलेलं नसतं. दरवर्षी हवामानानुसार त्याचा आकार बदलत असतो. कधी मोठं, कधी छोटं, तर काही वर्षी ते अपेक्षेपेक्षा लवकर वितळल्याचीही घटना घडल्या आहेत. मग यंदा इतकी चर्चा का? कारण यंदा यात्रेच्या सुरुवातीलाच हिमशिवलिंगाचा आकार खूप कमी झाल्याचं अनेकांनी पाहिलं. काही भाविकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे हिमशिवलिंग गायब अशी चर्चा सुरू झाली. परंतु इथे एक छोटी गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे. अधिकृत यंत्रणांनी शिवलिंग कायमचं नाहीसं झालं असं कोणताही दावा केलेला नाही. मात्र त्याचा आकार कमी झाल्याचं अनेकांनी अनुभवातून सांगितलं आहे. मग यामागचं वैज्ञानिक कारण काय असू शकतं? पर्यावरण अभ्यासकांच्या मते यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बदलात हवामान. गेल्या काही वर्षात हिमालयन भागातील तापमान सातत्याने वाढत असल्याचं विविध संशोधनातून समोर आलं आहे. तापमान वाढलं की बर्फ वितळण्याचा वेगही वाढतो. त्याचबरोबर पाऊस, आर्द्रता आणि गुहेतील तापमानात होणारे बदलही हिमलिंगावर परिणाम करतात. दुसरं कारण यात्रेतील वाढती गर्दी. दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी होतात. यामुळे गुहेमध्ये मानवी उपस्थिती वाढते. शरीरातून निर्माण होणारी उष्णता, प्रकाश व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी उपकरणं या सगळ्यांमुळे गुहेतील सूक्ष्म तापमानात बदल होऊ शकतो, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र यावर सर्वच तज्ज्ञ एकमत राहत नाही. हवामानातील बदल किती गंभीर आहेत? हिमालय आशियातील जलसाठा म्हटलं जातं. पण गेल्या काही दशकात अनेक हिमनद्या वेगाने वितळत असल्याची नोंद आहे. याचा परिणाम केवळ अमरनाथपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण हिमालयातील परिसंस्थेवर होत आहे. हिमनद्या कमी झाल्या तर नद्यांच्या प्रवाहावर परिणाम होतो. भूस्खलन वाढतं. पूर आणि दुष्काळासारख्या संकटांचाही धोका वाढतो. श्रद्धा काय सांगते? अनेक भाविकांच्या मते बाबा बर्फानींचं प्रत्येक रूप हे महादेवाची इच्छा असते. कधी मोठं, कधी छोटं, कधी लवकर तयार होणारं तर कधी लवकर वितळणारं. यामागे दैवी संकेत असल्याचा अनेकांचा विश्वास आहे. श्रद्धेचा हा विषय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगळ्या असू शकतात आणि त्या भावनांचा आदर राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण वास्तव काय सांगतं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हिमशिवलिंग पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेत तयार होतं. त्याचा आकार हा तापमान, आर्द्रता, बर्फवृष्टी आणि पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असतो. म्हणून एक वर्ष मोठं आणि दुसऱ्या वर्षी लहान असणं शक्य आहे. सोशल मीडियावर सुरू असलेले अफवा यंदा अनेक पोस्टमध्ये दावा करण्यात आला, शिवलिंग पूर्णपणे गायब झालं, यात्रा थांबणार, ही मोठी आपत्ती आहे.
पण अशा अनेक दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. म्हणून सोशल मीडियावरील प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीचीच खात्री करणं आवश्यक आहे. अमरनाथ यात्रेचं महत्त्व ही यात्रा केवळ धार्मिक नाही, तर श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे. कठीण परिस्थितीतही लाखो लोक महादेवाच्या दर्शनासाठी निघतात. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे आणि आजही त्या श्रद्धेने सुरू आहे. आपल्यासाठी यातून काय शिकण्यासारखं आहे? जर खरंच हवामान बदलामुळे नैसर्गिक हिमरचना प्रभावित होत असतील, तर केवळ धार्मिक विषय राहत नाही, तो पर्यावरणाचा विषयही बनतो. हिमालयाचं संरक्षण, प्रदूषण कमी करणं, निसर्गाचं संतुलन राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण निसर्ग बदलला तर त्याचा परिणाम केवळ एका तीर्थक्षेत्रापुरतं नाही, तर संपूर्ण देशावर होऊ शकतो. मंडळी, अमरनाथमधील हिमशिवलिंग हे कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याचा आकार कमी होण्यामागं श्रद्धेने वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो. तर विज्ञान यामागे हवामान आणि नैसर्गिक प्रक्रियेचं स्पष्टीकरण देतं. दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, निसर्गाचं संतुलन जपणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? हिमशिवलिंग लवकर वितळण्यामागे मुख्य कारण काय असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.